मराठ्यांनी ओळखलं अर हे याच्या जीवावर आलं द्यायचं आता तर मुंबईला चला कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठ्यांनो निर्णायक टप्प्यावर आता घरात झोपलात जाहीर सांगतो तुम्हाला मी तुम्ही जर आता घरी झोपले जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटोळं तुम्ही केलं मी तर चाललोय मुंबईला तुम्हाला यावंच लागणार आहे आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पुरी फाटली कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं पुन्हा पुन्हा आठवण करू देतो जरांगे पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कुणबी एक आहे त्यासाठी आम्हाला समिती नेमून द्या समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू मराठा कुणबी आता 58 लाख नोंदी मिळाल्यात आता कायदा पारित करायला लागतोय मराठा आणि कुणबी एक आता बोलायला जागा नाही गॅझेटियर 13 महिने झाले अभ्यासाला घेतलेले 13 महिने आणि मग आता ते पण द्यावं लागतील मग काय करायचं तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण हे पोरग तर मॅनेज होत नाही मग आता आपल्या लोक येड्यात काढतील वेळ दिला नाही म्हणावं तो 2 वर्ष दिला म्हणतात त्यांना बोलायला जागा नाहीये परत 4 महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली तिकून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्याला मीडिया समोर खरं सांगतो मी मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर तुम्हाला जर 4 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं त्यांना आडमुठापणा नव्हता त्यांचा त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या तुम्ही अंमलबजावणी करा का नाही केली त्यांच्या मागण्या आणि आता म्हणताय त्यांना गणेश उत्सव येईन असं येईन तसं आहे त्याच्यामुळे मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्याला द्यायला हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण घडून आणलंय म्हणून आमचा काय दोष नाही आम्ही सगळे आमची चूक नाही आम्ही सगळे प्रयोग केलेत हात जोडलेत पाय जोडलेत कायदेशीर सांगितलंय वेळ दिला वेळोवेळी आताच 3 महिने वेळ दिलता मागितला होता त्यांनी वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायचे आहेत मराठा कुणबी एक जाहीर करायचं 3 महिन्याची वेळ द्या आत्ताच सरकार आले 15 दिवस झाले आणखीन आलेलं सुरेश अण्णा धस आलते तवा आता बोलायला जागा आहे का म्हणून लोकांनी ओळखलं अरे मराठ्याला आरक्षण मिळतं हे मुद्दाम देत नाही ना आता मुंबईला चला म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका घरात झोप शापशिवाय खाता लेकरा बाळाचे जातीतून उठतात मराठ्याचे नेते सुद्धा बाहेर पडा अंमलबजावणी झाल्याशिवाय तुम्ही ओएसडीचं काय ऐकणार नाही आता ते कशासाठी आले ते ऐकून घेतो आपलं आलेला पाहुण्याचं सन्मान करणं आपली जबाबदारी असते त्याला आंदोलक म्हणतात आम्ही आडमुठी आहेत का नाही दिल्यावर मग आता काय करावं अंमलबजावणी जर आज झाली आम्हाला काय करायचं मुंबईला गुलाल घेऊन येऊ बोलाय झालं तर तुम्ही नाही झाली तर उद्या सकाळी 10 वाजता अंतरवालीहून गरीब मराठी श्रीमंत मराठी कर्मचारी नोकरदार मराठी अख्ख्या मुंबईकडे उद्या निघणार आहेत कारण आता कळून चुकलंय आणि मराठ्यांनाही संकेत सांगतो तुम्हाला निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे अशा टायमाला साथ द्या माय बापा हो आता साथ द्या तुमच्या लेकरा बाळ्यासाठी उपाशी तपाशी राहतो झटतोय लेकराला हरू देऊ नका जातीला हरून देऊ नका आता मला साथ द्या अख्ख्या मुंबईकडे निघा तुम्ही फक्त 29 ऑगस्ट पर्यंत थांबा माघारी या आता घरी झोपायची वेळ नाही बरं हात जोडून सांगतो लय निर्णायक टप्प्यावर आंदोलन आलंय यांना असं वाटलं होतं मराठीच येणार नाहीत म्हणून हे लक्षच घालत नव्हते आपल्या गरीबाच्या मागण्याकडे जेव्हा मराठ्यांनी गाड्या लावल्यात आणि जे आता दिसतंय त्यांना की लय मराठी मुंबईत येणार आहे आता पळायला लागलेत 2 वर्ष कुठे गेले ते गणेश उत्सवाच्या काळात खोडा नको शिवरायांच्या काळात हिंदू सणांमध्ये खोडा घातल्यास निपात करायचे असा अप्रत्यक्ष इशारा जरांगे पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला करा म्हणा निपात मग आमचा टाका कापून आम्हाला घाला गोळ्या यायला लागलो म्हणा तिथं घाला गोळ्या टाका मारून गरिबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा मराठ्याला फाडा तोडा कापून टाका आणि तुम्ही राज्य करा जनता मारून गरिबाची जनता मारून 7 करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा वारे शब्दन वारे नियत म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते मढ्यावरचं लोणी सुद्धा खायचं पण लोकांच्या वेदना दुःख नाही ऐकायचे हां तुम्ही शत्रूसारखाचा निपात करून टाकणार पोलिस लावून गोळ्या घालणार लोक मारून टाकणार ही भाषा आहे का देवेंद्र फडणवीसांची आता नाही का भाजपमधल्या मराठ्या 96 नोकरीला भाषा दिसत हा आता नाही दिसत जर आमचा निपात करू म्हणतात दांडव करू म्हणतात त्याचा अर्थ तेच होते कापून टाकू फडशा पाडू म्हणतात आता नाही का मराठी भाजपमधले नेते मंत्री आमदार झोपले का आता नाही का तुमचा मराठ्याचा 96 नोकरी जागा होत मी तर तुमच्या लेकरासाठी झटतोय आणि मला उघडं पाडायचा प्रयत्न मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा